आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. सरकारचा कोणी प्रतिनिधी तुम्हाला भेटण्यास आलेला आहे का नाही? आणखी काय मत आहे या विषयावर आपलं? उपोषणाचा चौथा दिवस आहे. सरकारला विस्थापितांच्या उपोषणाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही आहे, कारण सरकार हे प्रस्थापितांसाठी झुंडशाहीसाठी काम करत आहे. कारण 11 लोकांची उपसमिती मुंबई या उपोषणाला अशा पद्धतीनं शेळ्या मेंढ्यासारखे मंत्री त्या ठिकाणी जरांगेच्या आंदोलनस्थळी उभे राहतात, त्यांच्या मागण्या ऐकून घेतात, त्यांना आश्वस्त करतात आणि त्यांना हवा तसा GR काढताय. मग या महाराष्ट्रातील या भटक्या विमुक्तांचं जे ओबीसींचं उपोषण आंतरवालीला चालू आहे, या ठिकाणी येण्यासाठी ना सरकारच्या प्रतिनिधींना वेळ आहे, ना सरकारनं जी नेमलेली काल उपसमिती ओबीसींची नेमलेली असं दिसतंय. आणि या उपसमितीला देखील माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये जे उपोषणं चालू आहेत त्या उपोषणाला देखील या उपसमितीनं गेलं पाहिजे आणि या ओबीसींना देखील आश्वस्त केलं पाहिजे की ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. आमची मागणी हीच आहे की 2004चा जो GR आहे तो रद्द करण्यात यावा आणि काल जो GR काढलेला आहे सरकारने, तो GR देखील परवा जे काढलेला GR आहे तो देखील सरकारने रद्द करावा. आणि जे जालन्यामध्ये आणि बीडमध्ये जी जाळपोळ झालेली होती, जी सरकारनं SIT नेमली होती, त्या SITचा अहवाल देखील सरकारने या महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून या महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांचे जे घरं जाळले होते, हॉटेलं जाळले होते, याचा माहिती समोर येईल आणि जे गुन्हेगार असतील ते जेलमध्ये जातील. विषय असा आहे की आज आमचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. चौथा दिवस असून जर प्रशासन सरकार जबाबदारी घेत नसेल आणि जर आमच्या लेकराबाळाचं भविष्य आहे ते ठेवत नसेल, आम्ही काही शिल्लक मागत नाही, फक्त आमच्यात घुसखोरी होऊ नये म्हणून आज आम्ही सराठी आंतरवाली इथे उपोषण करतो ओबीसीचं. आणि याला जर प्रशासनाने जबाबदारी नाही घेतली तर मी आज उद्या जर 2 दिवसात नाही जबाबदारी घेतली तर मी आत्मदहन केल्याशिवाय राहत नाही. कारण मला समाजाकरता मारायचं आहे, मला राजकारण करायचं नाही, मला कुठं काही करायचं नाही, पण हे समाजाला माझ्या काहीतरी भेटावं आणि माझ्या लेकराबाळाचं भविष्य उज्ज्वल व्हावं, हायतेच राहावा, ह्याच्यात मी समाधानी राहायची तयारी आहे माझी. आज तुमच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. एकीकडे ओबीसीची उपसमितीही नेमण्यात आलेली आहे, काय सांगाल? ओबीसींची उपसमिती म्हणजे वराती मागून घोडा आहे. कारण ज्या वेळेस मराठा उपसमिती स्थापन केली त्याच वेळेस ओबीसी उपसमिती स्थापन करणं गरजेचं होतं आणि दोन्ही समित्यांची एकत्र बैठक घेऊन तो GR काढणं गरजेचं होतं. पण तसं न करता ओबीसीची उपसमिती वेळ गेल्याच्या नंतर केली आणि आज आमचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. पण प्रशासनाला इथं येण्यासाठी जाग नाही आहे, प्रशासनाचा कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. प्रस्थापितांच्या उपोषणाला सरकार पायघड्या घालते, उपसमिती लोटांगण घालते, 11 मंत्री शेळ्या मेंढ्यासारखं तिथं बसत आहे. मग या महाराष्ट्रामध्ये या आंतरवालीमध्ये हे ओबीसींचं प्राणांतिक उपोषण चालू आहे, पण सरकारला इकडे पाहायला वेळ नाही. आणि या महाराष्ट्रातील ओबीसींना सरकार काय आश्वस्त करणार आहे? फक्त मीडियावर बातम्या दिल्याच्या नंतर जरांगे तुम्हाला एक पॉईंट विचारताय, त्यांच्याकडून तुम्ही अभ्यास करून घेतल्यासारखं विचारताय आणि सरकार त्याला उत्तर देते. आमची मागणी हीच आहे, आमचं उपोषण चौथा दिवस आहे, सरकारनं याही उपोषणाकडे लक्ष द्यावं आणि ओबीसींना आश्वस्त करावं.